त्या मोहरकडून अजून काय अपेक्षा करणार म्हणा? ताम्हणकर घराण्याचंच रक्त आहे ते. विश्वासघात करणं हे त्यांच्या रक्तातच आहे. ती तसंच वागणार. किती धक्कादायक आहे हे सगळं. खरं तर त्या मुलीला तुम्ही या घरात राहून दिलं हा तुमचा मोठेपणा आहे. आणि तिने आपल्या फॅमिलीला अंधारात ठेवलं. अनबिलीव्हेबल. दोघे खोटं वागलेत, लाज सोडून वागलेत. एकदा एवढा अपमान होऊनही हा माधव परत या घराची पायरी चढलाच ना. साधा शाळा मास्तर होता, शाळा मास्तर. या घराशी संबंध जुळवण्याची लायकी नसतानाही मी स्वतः पुढाकार घेऊन त्याच्याकडे स्थळ घेऊन गेलो. का तर माझा लहानपणापासूनचा मित्र म्हणून. पण ते म्हणतात ना, वेळेच्या आधी आणि लायकीपेक्षा जास्त मिळालं ना की माणसाला त्याची किंमत राहत नाही. तसंच झालं ते. लग्न ठरवलं एका मुलीशी आणि ऐन वेळी लग्नात उभी गेली दुसरीच मुलगी. पण ते ताम्हणकर म्हणत होते की या आदला बदलीबद्दल मॉमना माहिती आहे म्हणून. तसं असून सुद्धा मॉमने तुम्हाला का नाही विश्वासात घेतलं? नाही, सुलेखाला याची कल्पना नसावी. म्हणजे तिला हे सगळं माहिती आहे आणि तरी तिने हे लग्न ठरवलं या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही. तिला जर ही सगळी कल्पना असती तर तिने हे लग्न होऊच दिलं नसतं. म्हणजे रोहनच्या बाबतीत ती असं करूच शकणार नाही. पण ते असं का म्हणाले? माधव आता फक्त स्वतःचा बचाव करतोय. सुलेखा कोमामध्ये ती आता बोलू शकणार नाही याचाच तो फायदा घेतोय, दुसरं काही नाही. यू राईट. मला तुमचं म्हणणं पटतं. यू नो समथिंग डॅड, खास ती मोहर कायमची या घरातून बाहेर गेली असती. ऐन वेळी त्या सरोज मावशींमुळे सगळं बदललं. म्हणजे काय म्हणायचंय तुला? आय मीन टू से, रोहनने मोहरला ऑलमोस्ट घराबाहेर काढलं होतं आज. पण ऐन वेळी त्या सरोज मावशी आडव्या आल्या आणि त्याला पॉसिबली त्यांचं म्हणणं मानावंच लागलं. शिट! ही सरोज म्हणजे डोक्याला ताप झालीये, ताप. सहनही होत नाही आणि यावर काही उपायही सापडत नाही. अगं किती रडशील? रडून रडून काय अवस्था करून घेतली स्वतःची? किती प्रयत्न केला तरी स्वतःला शांत करणं शक्य नाही आता. मी पुन्हा एकदा या घरातलं वातावरण गढूळ केलंय. आधीच आईंचा आजार पण, त्यात मी बाबांना जे काही बोलले होते त्यामुळे सगळं आधीच माझ्यावर रागवले होते. आणि आता हे, मला काहीच समजत नाहीये मी काय करू. अशी पाठोपाठची दुःख कोणाच्या आयुष्यात येत असतील? दिवसेंदिवस तर आता माझी खात्री पटत चालली की माझ्यासारखी कमनशिबी आणि दुर्दैवी मुलगी या जगात नसेल. मावशी, हे बघ सुनबाई, मला तुझ्याबद्दल सहानुभूती वाटते. तुझ्या वाटेला खडतर दिवस आले आहेत हे मान्य आहे मला. पण तुझ्यापेक्षाही दुर्दैवी लोक ह्या जगात आहेत हे विसरू नकोस. अगं तू वयानं खूप लहान आहेस आणि तुला आयुष्याचा अनुभव नाहीये. पण कितीतरी गोष्टी अशा आयुष्यात घडतात ज्या आपल्या मनाविरुद्ध असतात.
पण त्याने आपण खचून जाऊ नये. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हा तर जगरहाटीचा नियम आहे. आणि ही गोष्ट कुणालाही चुकलेली नाहीये. मला कळतंय मावशी, सगळं मान्य आहे मला, पण माझं दुःख काहीतरी वेगळंच आहे. मला यांची काळजी वाटते हो. खूप दुखावले असते आणि आता ते कधीच माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. यांनी अनेकदा माझं ऐकून घेतलंय. मी जेव्हा जेव्हा यांच्याकडून माफी मागायची, हे मला क्षमा करायचे, पण यापुढे ते माझं ऐकून घेतील असं नाही वाटत मला. मावशी, मला तर वाटतंय की आमच्या नात्याला कोणाचा तरी शाप लागलाय, किंवा नवरा बायकोचं नातं आमच्या नशिबातच नाहीये. कारण जेव्हा जेव्हा आमच्या जवळ निर्माण होते ना, तेव्हा काहीतरी विपरीत घडतं आणि हे माझ्यापासून दुरावतात. बस हे बघ सुनबाई, नवरा बायकोचं नातं असंच असतं. एकमेकांशी भांडल्यानंतर पुन्हा जुळणारं नातं हे अधिक दृढ असतं. कारण दोघात जे काही वाद होतात त्यात एकमेकांबद्दलची क्लिमिश वाहून जातात आणि उरतात ती केवळ दोन निर्मळ मन. सुनबाई, आपण सगळेच आशा या एकाच गोष्टीवर जगत असतो. त्याचमुळे आजचा दिवस कितीही वाईट गेला तरी उद्याचा दिवस नक्कीच काहीतरी चांगलं घेऊन येईल अशी आशा मनात ठेव. मला खात्री आहे तुझ्या आयुष्यात सुखाचे दिवस लवकरच येतील. आणि देवाकडे माझी प्रार्थना आहे की ते दिवस तुझ्या आयुष्यात दीर्घकाळ टिकतील. आल्यापासून मी तुला एकदाही हसताना नाही पाहिलंय. माझी एक इच्छा पूर्ण करशील? त्यांचं म्हणणं त्यांनी मांडलं आणि सुलेखाची बाजू ही नंतर आपल्याला कळेलच. पण मुळात मुद्दा हा आहे की ह्या सगळ्यात तू मोहरला कसं काय दोषी ठरवतोयस?